नमस्कार, मी स्वाती. हॅपी लाईफ मेडिटेशन चॅलेंजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे आपला 12वा दिवस आणि आजचं टास्क असं असणार आहे. आजचं टास्क म्हणण्यापेक्षा आज ना मी तुम्हाला एक अशी ॲक्टिव्हिटी करायला सांगणार आहे. त्याच्यामध्ये काही लिहायचं नाही आहे, पण आज तुम्हाला मी होओपोनोपोनो प्रेयरबद्दल सांगणार आहे. अतिशय सोपी आणि कोणीही करू शकतो अशी ही प्रार्थना असते. त्याला म्हणतात होओपोनोपोनो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य तुम्हाला बोलायची असतात. खूप जणं वेगवेगळ्या पद्धतीने ही प्रेयर फॉलो करतात. अगदी ॲडव्हान्स होओपोनोपोनो वगैरे पण आलेलं आहे, पण मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने जशी मी ती प्रेयर कोणत्याही बाबतीत करते ते तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ना कोणतेही टेक्निक्स करताना प्रत्येकाची पद्धत ही थोडी वेगवेगळी असू शकते, कारण प्रत्येक जण आपल्या इंट्युशनवर काम करतं. प्रत्येकाला येणारे एक्सपिरियन्स, प्रत्येकाशी असणारं युनिवर्सचं नातं हे युनिक असतं. जी कल्पना माझ्या डोक्यात येईल तशीच्या तशी सेम तुमच्या डोक्यात येईलच असं नाही होणार. सो मी होओपोनोपोनो कशी यूज करते तर पहिल्यात आधी ही प्रार्थना कधी यूज करायची, आय एम सॉरी, ओके, मला क्षमा करा, प्लीज आय एम सॉरी, देन प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कधी वापरायचं? आपण खूप साऱ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना जे काही निगेटिव्ह बोलत असतो. फॉर एक्झाम्पल, आता पैशासाठी जर तुम्हाला ही प्रार्थना यूज करायची आहे तर ती कशी करायची? तर मी पैशासाठी कशी करायची, तर कोणतीही पण एक नोट जी तुमची करन्सी आहे ती तुम्ही हातात घ्यायची. त्या पैशांना हातात घ्यायचं. तुम्ही तिच्याबद्दल, त्या पैशांबद्दल बोलल्या गेलेल्या निगेटिव्ह थॉट्सला आठवायचं असतं. की आपण म्हणतो ना कधी कधी माझ्याकडे पैसेच नाही असतात, पण तरी आपण म्हणतो की नाही आहेत, किंवा माझ्याकडे पैसे टिकत नाहीत, किंवा माझ्याकडे पैसे येत नाहीत, किंवा मी कुठेही पैसे घातले तर ते ग्रो होत नाहीत, ते प्लान्स सक्सेस होत नाही. हे असं सगळं जे बोलतो ना, ते सगळं पैशांबद्दलची निगेटिव्ह ऊर्जा आहे. आता ती तुम्ही पैशांबद्दल होओपोनोपोनो जेव्हा बोलायला लागता तेव्हा ते क्लीन्स करता तुम्ही, ओके. सो ती क्लीन्स करताना कसं, पैशांच्या त्या नोटीला हातात घ्यायचं आहे, आय एम सॉरी. जेव्हा जेव्हा तू माझ्याजवळ होतास पैशांसाठी, तेव्हा मी सतत की तू नाही आहेस माझ्याजवळ, किंवा इनफ मनी माझ्याजवळ नाही आहेत असं बोलत राहिली. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर, मला क्षमा कर, थँक्यू तू मला माफ केलंस, आणि आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या मनात येणारे पैशांसंबंधीचे जे जे थॉट आहेत ते थॉट आठवायचे. त्या थॉटला आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणत 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 जे काही पैशांबद्दलचे विचार आत्तापर्यंत तुम्ही केलेले आहेत ते, त्या विचारांना तुम्ही त्या सगळा जो काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्यांना सगळ्यांना तुम्ही क्लीन्स करून टाकलं. तर ही प्रार्थना आज तुम्ही अप्लाय करा. फक्त पैशांच्या बाबतीत नाही, ती कशाच्याही बाबतीत असू शकते. म्हणजे इवन रिलेशनशिपवर पण ही प्रार्थना, रिलेशनशिप्स ज्यांच्याबरोबर नाही आहेत, कोणाही संबंधीचे रिलेशनशिप्स असू दे, मग ते नातेसंबंध तुमच्या कोणत्या नातेवाईकांसोबत असू दे, नवरा बायकोचे संबंध असू दे, की काहीही असू दे, काही कॉन्फ्लिक्ट झालेल्या असतील तरीसुद्धा तो प्रसंग आठवायचा. आपल्याकडनं काही वाक्य बोलली गेलेली असतात, समोरच्या व्यक्तीकडून काही वाक्य बोललेली गेलेली असतात, आणि त्याने आपण हर्ट होतो.
तो प्रत्येक थॉट म्हणजे ते प्रत्येक वाक्य असेल, या व्यक्तीने मला हर्ट केलं, मग मी हर्ट झाली, आय एम सॉरी. तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला माफ नाही करताय, तुम्ही स्वतःला माफ करताय. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही होपोनोपोनो बोलताय तेव्हा तुम्ही तो जो काही पेन तुम्हाला झाला आहे त्या सिच्युएशनमुळे, त्या व्यक्तीमुळे, ते रिलीज करताय. तुम्ही म्हणा असं कसं माफ करणार? करायचं, माफ करायचं, कारण ते ओझं घेऊन तुम्ही अबंडन्स म्हणजे तुमच्या आयुष्यात छान छान गोष्टी ज्या अट्रॅक्ट होणार आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये त्या छान छान गोष्टी येणार आहेत ना, त्यांच्यासाठी जागा मोकळी करताय. म्हणून माफ करायचं. तो प्रत्येक थॉट आठवा, आय ॲम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ॲक्च्युली कधीही कोणाचं भांडण होतं किंवा एखादी व्यक्ती हर्ट होते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास आपण आपल्या स्वतःला देत असतो. आपण आपला सोल हर्ट होत असतो आणि त्या सोलला हर्ट करायचा अधिकार आपल्याला देखील नाही आहे. सो आपण आपल्याला म्हणतो की आय एम सॉरी, ही सिच्युएशन घडली, मला काहीतरी राग आला किंवा माझ्या आतमध्ये मला हर्ट झालं आहे, से ॲक्च्युली ते सगळं क्लीन करतो आपण. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपण आपल्या घरासाठी पण ही प्रार्थना वापरू शकतो. घरासाठी कशी वापरतात, काही काही जण स्वतःच्या घराला नावं ठेवत असतात, छोटं आहे, मोठं आहे, असं आहे, तसं आहे, इकडे आहे, तिकडे आहे. त्या प्रत्येक विचाराला, त्या प्रत्येक बोलल्या गेलेल्या स्टेटमेंटला आय एम सॉरी बोला आणि मग बघा ते घर तुम्हाला किती हवं असं वाटायला लागतं. सुरुवातीला जेव्हा तुम्ही ओपोनोपोनो करता तेव्हा ना कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे यार, मी हे प्रार्थना बोलायला सुरुवात केली आणि काहीतरी वेगळं घडतं आहे. म्हणजे तुम्ही त्या निगेटिव्ह एनर्जीला हलवलं तर ती थोडंफार असं वाटेल की अरे हे काहीतरी वेगळे परिणाम होत आहेत. पण नाही, एक थोडासा वेळ गेला की तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्हाला किती हलकं फील होतं आहे. गोष्टी कशा चेंज झाल्या, म्हणजे अगदी गढूळ पाण्यामध्ये दगड तुम्ही जेव्हा टाकणार आहे तेव्हा त्या पाण्याला जे तरंग उठणार आहे ना, तशा गोष्टी कदाचित असं वाटेल की हे आता सगळं मी ही प्रार्थना तर बोलते पण काहीतरी रिव्हर्स इफेक्ट होत आहेत. पण ते रिव्हर्स इफेक्ट नाही, थोड्या वेळाने सगळं क्लिअर होणार आहे. सो ही प्रार्थना नक्की ट्राय करा. आय एम सॉरी. आरोग्यासाठी देखील तुम्ही ही बोलू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, तुम्ही आजारी पडता, तेव्हाही म्हणायचं की आय एम सॉरी, मी तुझी काळजी नाही घेतली, प्लीज फॉरगिव्ह मी, ओके, मला माफ कर, थँक्यू, तू मला माफ केलं आणि आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण आपल्या स्वतःला म्हणतो, आपण आपल्या शरीराला म्हणतो. आपण ही प्रार्थना तुम्ही कशावरही यूज करू शकता. सो तुम्ही ही आज ओपोनोपोनोची प्रॅक्टिस नक्की करा आणि मग जे जे काही एक्सपिरियन्स येतील ते माझ्यासोबत नक्की शेअर करा. सो आजचा 12व्या दिवसाचा हा टास्क आहे की ओपोनोपोनो बोलायचं आहे. ओके, स्वतःला पण बोलू शकता. जे लोक स्वतःलाच नेहमी डिग्रेड करतात, म्हणजे स्वतःचाच रिस्पेक्ट करत नाही किंवा स्वतःवर प्रेम करत नाही आहे, त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही स्वतःला ओपोनोपोनो बोलायचं की येस, मी माझ्या स्वतःला कशी बोलेन, आय एम सॉरी स्वाती, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, लाईक दिस, की असं सगळं बोलायचं आहे तुम्हाला. सो निसर्गाशी कनेक्ट राहा. 5 मिनटं डोळे बंद करून छान श्वासावर लक्ष ठेवा आणि मेडिटेशन करा. सो आनंदी राहा, मस्त राहा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. युनिवर्स वेळोवेळी तुम्हाला खूप छान गायडन्स देणार आहे. थँक्यू सो मच.